नमो नमः. नमो नमः. सर्व अनुभववृद्ध आणि सर्व गीताप्रेमी सुहृदजन हो. आपला विषय सगळ्यांनाच माहिती आहे. गीतेतील मंत्रांचा विचार. आद्य शंकराचार्यांच्या विवेक चूडामणी या ग्रंथामध्ये एक प्रसिद्ध श्लोक आहे. तो असा की देव मनुष्य जन्मत्वं देव दुर्लभ हेतुकम त्रयमेतत् दुर्लभम किम दुर्लभम मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः. या 3 गोष्टी या जगात दुर्लभ आहेत. कोणत्या 3 गोष्टी? तर देवाची कृपा म्हणून लाभलेला हा मनुष्य जन्म, मुमुक्षुत्व मोक्ष मिळवण्याची इच्छा आणि महापुरुषांचा संश्रय. मनुष्य जन्माला आल्यावर प्रत्येकालाच मोक्षाची इच्छा होईल असं नाही, महापुरुषांचा सहवास मिळेल असंही नाही. परंतु महापुरुषांच्या वाङ्मयाचा, त्यांच्या साहित्याचा सहवास म्हणजेच त्यांचा सहवास म्हणजे त्यांचं साहित्य वाचणं, त्यांचं वाङ्मय वाचणं, त्यातलं ज्ञान आत्मसात करणं, हाच त्या महापुरुषांचा सहवास. हे तर निश्चितच लाभू शकतं. मग आपल्यात आणि असा एक प्रसिद्ध श्लोक पण आहे की आहार निद्रा भयमैथुनं च त्रयमेतत् आहार निद्रा भयमैथुनं च मनुष्यमेतत् त्रिभिर्नराणाम्. आहार निद्रा भयमैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणां धर्मो हि तेषाम् अधिको विशेषः धर्मेण हीन पशुभिः समानः. माणसामध्ये आणि पशूंमध्ये 4 गोष्टी समान असतात. एक आहार, निद्रा, भय आणि मैथुन. मग त्यांच्यातलं वेगळेपण कशामुळे काढायचं? तर त्यांच्यातलं वेगळेपण आपण त्यांच्यातला धर्म हा एक विशेष आहे. धर्मामुळे पशुपासून माणूस हा वेगळा आहे असं ठरतं. नाहीतर धर्मेणहीन हा धर्म जर त्याच्याकडे नसेल तर तो पशुसारखाच आहे. मग हे धर्माचं ज्ञान कशातून मिळतं? आपल्या संस्कृतीनं आत्मोन्नतीचा मार्ग सांगितलेला आहे. त्याच्यामुळे या धर्माचं ज्ञान मिळतं काही धार्मिक ग्रंथातून. भगवद्गीतेसारखा ग्रंथ, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र, आणखीन सगळे बाकीचे जे ग्रंथ आहेत आपल्याला माहिती आहे, रामायण, महाभारत, भागवत वगैरे सगळे ह्या ग्रंथातून हे धर्माचं ज्ञान मिळतं आपल्याला. आणि म्हणून हे धर्माचं ज्ञान मिळवण्याचा मार्ग हा अशा ग्रंथातून जातो. त्यापैकीच हा भगवद्गीता हा एक ग्रंथ. लोकमान्य टिळक कायम म्हणत असत की स्वर्गापेक्षा मी चांगल्या पुस्तकांचं स्वागत अधिक करीन, कारण चांगल्या पुस्तकांमुळेच स्वर्ग निर्माण होऊ शकेल. आणि म्हणून ते म्हणत असत की जे साक्षात भगवंताच्या मुखातून जी भगवद्गीता गायलेली आहे, जे संगीत निर्माण झालेलं आहे, इतर संगीतापेक्षा मला ते संगीतच जास्त प्रिय आहे. ते संगीतच माझ्या जीवनाचा मुख्य भाग आहे. कारण गीता सुगीता कर्तव्या किम अन्यै शास्त्र विस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात निःसृता. जी स्वतः भगवंतांनी गायलेली आहे अशा भगवद्गीतेचा त्याचं संगीत कायम ऐकणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे. आणि त्या भगवद्गीतेतीलच विचार, त्यातले जे मंत्र आहेत त्याचं चिंतन करण्याचं भाग्य आपल्याला लागतं आहे. त्यामुळे हे आपलं परमभाग्य आहे असं मला वाटतं. आता गेल्या वेळेला आपण कुठपर्यंत येऊन पोचलो होतो?
तर 13वा अध्याय आपला सुरू झाला होता. म्हणजे पहिल्या अध्यायापासून सुरुवात होऊन 13व्या अध्यायाचा शेवट आपला आलेला होता. तर तो विचार असा होता की 13व्या अध्यायामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेण्याचे मार्ग कोणते, तर त्या मार्गांचा विचार आपण विस्ताराने केला होता. ज्याची ज्या मार्गावर श्रद्धा असेल त्याप्रमाणे लोक त्याचं स्वागत करत होते. कोणी ध्यानमार्गानं, कोणी कर्ममार्गानं, कोणी ज्ञानमार्गानं, सांख्यांचा जो ज्ञानमार्ग आहे त्याने, कोणी कर्ममार्ग. आणि असं जी लोक करत होते, पण ज्यांना हे साध्य होत नव्हतं ते कुठल्या मार्गाचा अवलंब करत होते, तर बाकी तत्त्वज्ञानी पुरुषांकडून ऐकून घेऊन ते ज्ञान स्वतः ग्रहण करून, तत्त्वज्ञानी पुरुषांकडून ऐकून, आणि असे श्रुतीपरायण लोक त्या ज्ञानावर त्यांचा विश्वास ठेवून ते आचरण करत होते. आणि ते सुद्धा या मृत्यू संसार सागरातून तरून जात होते, असा भगवंतांनी विचार मांडला होता. आणि इथपर्यंत आपण येऊन पोचलो होतो. आता महत्त्वाचा मुद्दा असा येतो की हा 13वा अध्याय आपला संपत आला. आता थोडंच राहिले, 15-20 मिनटात ते आपण संपवूया, 15 मिनटात. आणि मग पुढे आपण 14व्या अध्यायातला जो मुख्य विचार आहे, म्हणजे हा 13वा अध्याय हा जो आहे तो 14व्या अध्यायाचा मला असं वाटतं पूर्वार्ध आहे, आणि पुढचा 14वा अध्याय हा उत्तरार्ध आहे. तर कसं इथे भगवंत एक वेगळा विचार आणि महत्त्वाचा विचार मांडतात की यावत संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमम क्षेत्रक्षेत्रज्ञ संयोगात तद्विधी भरतर्षभ. म्हणजे जेवढे म्हणून स्थावर जंगम प्राणी आहेत, चर अचर सजीव निर्जीव, जेवढे म्हणून स्थावर जंगम प्राणी आहेत ते सर्व क्षेत्रज्ञाच्या संयोगातून निर्माण झालेले आहेत. आणि या सर्वांमध्ये जे समभावानं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत स्वविनश्यन्तं यः पश्यति सः पश्यति. कोण खरं पाहतो, कोण तत्वतः जाणतो या परमेश्वराला, तर ह्या नष्ट होणाऱ्या, आपण बघितलं की ही सगळी सृष्टी नष्ट होणारी आहे आणि परमेश्वर हा एकच सत्य आहे, तोच चिरकाळ टिकणारा आहे, अविनाशी आहे, अव्यय आहे. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. तर ह्या नष्ट होणाऱ्या संसारामध्ये जो अविनाशी असं जे परमात्मतत्व ते सर्व भूतांमध्ये जो समभावाने पाहतो तोच खरं तात्विक दृष्टत्वतः परमेश्वराला जाणतो. आणि मग असा सर्वत्र समभावानं स्थित असणारा जो आहे तो नहि नस्त्यात्मनात्मानं, स्वतःला अधोगतीपासून तो वाचवतो, स्वतःची अधोगती तो करून घेत नाही, आणि तोच परमेश्वराला जाऊन मिळतो. आपण 6व्या अध्यायात जो विचार बघितला होता, नहि नस्त्यात्मनात्मानं म्हणजे काय, तर उद्धरेत आत्मनात्मानं, आपणच आपला तोच तिथे भाव आहे की अधोगतीपासून वाचवणं. त्याच्यात तो जो 6व्या अध्यायातला 5वा मंत्र होता, उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. म्हणजे आपणच आपला उद्धार करावा, नाहीतर आपणच आपले कोण होतो, शत्रू होतो. आपण जर आपला उद्धार केला नाही तर आपण शत्रू होतो. आपला उद्धार केला म्हणजे सतत आपलं जे काही संधी मिळेल त्याचा उपयोग करून आपण जर जीवनात वागत गेलो तर आपणच आपला मित्र होतो. आणि आपण आपली सतत म्हणजे मागे आपल्याला ढकलत गेलो, आपल्यामध्ये काहीतरी न्यूनगंड आहे असं मानत गेलो, तर आपली प्रगती होत नाही, हे सगळ्यांना माहितीच आहे. आणि तोच विचार इथे परत भगवंत सांगतात की न हि नस्त्यात्मनात्मानं, जो स्वतःची अधोगती करून घेत नाही तोच परमगतीला प्राप्त होतो. आणि मग प्रकृतीपासून जे निर्माण होणारे भूत पृथक भाव, जे वेगवेगळे भाव आहेत, ते 10व्या अध्यायात पण आपण बघितले, सात्विक राजस तामस ते भाव, किंवा बाकी सगळं म्हणजे बुद्धी ज्ञान वगैरे जे आपण बघितलं ते सगळे भाव हे काय आहेत, तर हे भाव एकाच परमात्म्यापासून निर्माण झालेले आहेत. पण हे भाव त्याच्याकडे समभावानं पाहणं, आणि आत्मा हा अकर्ता आहे, आत्मा हा काहीच करत नाही, तो काय करतो फक्त, तर त्याच्या भूमिका आपण बघितल्या, उपद्रष्टा,
अनुमंता, भर्ता हे आपण 24व्या श्लोकामध्ये आपण हे बघितलं की नाही 22व्या श्लोकामध्ये बघितलं. उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, भोक्ता, महेश्वर हे आपण बघितलं. आणि तर अशी आत्मा हा अकर्ता आहे. आणि मग हा आत्मा हा अकर्ता आहे तर त्यासाठी भगवंत उदाहरण देतात की आत्मा हा कसा आहे, अविनाशी अव्यय असा आहे आणि तो अनादी आहे, निर्गुण आहे. त्यामुळे तो काय शरीरात असला तरी तो कार्य करत नाही, तो अकर्ता आहे. आणि हे पटवून देताना भगवंत आकाशाचा दृष्टांत देतात. तर आकाशाचा दृष्टांत काय आहे, जसं यथा सर्वगतं सौक्ष्म्याकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथा आत्मा नोपलिप्यते. बघा, यथा सर्वगतं, जसं सर्वव्यापी आकाश, आपण समजून घेऊया. सर्वव्यापी आकाश, सर्वगतं म्हणजे सर्वव्यापी, हे अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्याला कशाचाही लेप लागत नाही. त्याचप्रमाणे शरीरात असणारा हा आत्मा काय आहे, त्यालाही तोही अकर्ता आहे, त्याला कशाचाही लेप लागत नाही. आता उदाहरणार्थ बघा की तो कुठल्याही, आकाश हे सूक्ष्म आहे, तर त्याच्यात समजा काही सुगंधी द्रव्य ठेवली तर त्या सुगंधी द्रव्याने तो काही सुगंधीयुक्त होत नाही. आणि काही दुर्गंधी असेल, म्हणजे आपण बघतो सगळीकडे आकाश हे कसं व्यापलेलं आहे सगळीकडे, तर दुर्गंधीयुक्त द्रव्याने, म्हणजे दुर्गंधी असेल त्याच्या एखाद्या पदार्थात, तर त्यानं तर काही दुर्गंधीयुक्त होत नाही. म्हणजे आकाशाला कशाचाही लेप लागत नाही, तो साक्षी असतो. तसाच हा शरीरात असलेला आत्मा हा भर्ता, अनुमंता वगैरे ह्या भूमिका बजावत असला तरी जसं दुर्गंधीयुक्त पदार्थाने तो दुर्गंधीनं युक्त होत नाही, सुगंधीयुक्त पदार्थानं तो सुगंधानं युक्त होत नाही, तसंच एखादं, आता आकाशात समजा 2 घट ठेवलेले आहेत. एका घटात केशर ठेवलेलं आहे, एका घटात लसूण ठेवलेलं आहे. तर आपल्याला असं वाटतं की त्या पदार्थांचे वास त्याला लागलेत, पण लागलेले आहेत, पण तसं वास्तविक नसतं. आकाशाला कुठलाही वास लागत नाही, तो अलिप्त आहे. तसाच हा शरीरात असलेला आत्मा हा अकर्ता आहे, अलिप्त आहे. तो देहाच्या गुणांनी, म्हणजे त्याच्या कर्मांनी, चांगल्या वाईट कर्मांनी हा लिप्त होत नाही, असं भगवंत पटवून देतात. तसंच पुढे भगवंत म्हणतात की यथा प्रकाशेत ते का कृत्स्नं लोकमिमं रवी क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. आता म्हणजे हा पहिला जो दृष्टांत झाला आकाशाचा, तो आत्म्याच्या निर्लपतेचं उदाहरण म्हणून झाला. आणि हा जो सूर्याचा दृष्टांत आहे हा चैतन्य शक्तीच्या दृष्टीनं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्याप्रमाणे सूर्य हा संपूर्ण जगाला प्रकाशित करतो आणि त्या सूर्याच्या प्रकाशात सगळ्यांची कार्य चालतात, त्याचप्रमाणे देहात असलेला क्षेत्रं क्षेत्री, देहात असलेला क्षेत्रज्ञ, क्षेत्री म्हणजे क्षेत्रज्ञ म्हणजेच आत्मा, हा सर्व देहाला प्रकाशित करतो. तर हे पटवून देताना भगवंत म्हणतं, म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगते म्हणजे आपल्या लक्षात येईल की सूर्याच्या प्रकाशात आपली सर्व कार्य चाललेली असतात. एखादी व्यक्ती चांगलं कार्य करते, एखादी व्यक्तीच्या हातून काही वाईट कार्य घडतं, किंवा दुर्गुणी असते एखादी सद्गुणी असते. तर तिच्या सद्गुणाचा किंवा दुर्गुणाचा परिणाम त्यानं काही चांगल्या प्रवृत्ती निर्माण झाल्या सद्गुणांच्या रूपानं, आणि दुराचरणाच्या रूपानं वाईट प्रवृत्ती, दुष्टप्रवृत्ती निर्माण झाल्या, तरी त्याचा सूर्यावर काही परिणाम होत नाही, सूर्याला त्याचा लेप लागत नाही. हे जसं आहे तसंच शरीरात राहणारा आत्मा हा अकर्ता आहे, तो काहीही करत नाही. आणि हा जो भेद आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातला, हा जो भेद, क्षेत्र हे कसं आहे तर
क्षेत्र हे जड आहे, अविनाशी आहे, विकारी आहे क्षेत्र. आपण बघितलं क्षेत्राचे सगळे गुण की विकारी आहे. त्याच्या विकार सगळे बघितले आपण, इच्छा, द्वेष, मोह वगैरे, ते विकारी आहे आणि नाशवंत आहे. पण आत्मा म्हणजेच क्षेत्रज्ञ हा कसा आहे, तर क्षेत्रज्ञ हा चेतन आहे, चैतन्ययुक्त आहे, नित्य आहे, अविनाशी आहे आणि विकाररहित आहे. कुठलेही विकार निर्माण करत नाही. आणि हा भेद जे ज्ञानचक्षूंच्याद्वारे जे लोक जाणतात तेच परमतत्वाला प्राप्त करून घेतात. मला असं हे नेहमी वाटतं की हे सांगणं सोपं आहे नुसतं, पण त्याचा प्रत्यक्षात अनुभव घेणं. त्यामुळे मी माझ्या परीनं सांगायचा प्रयत्न करते आहे. पण आपल्याला काही हे वाटत असेल की बाबा अजून काही वेगळ्या तऱ्हेने स्पष्ट करायला पाहिजे तर सांगा तुम्ही. पुढच्या वेळेला मी प्रयत्न करीन निश्चित. तर असा हा भेद जे जाणतात, म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यामधला भेद जे जाणतात तेच आणि संपूर्ण कार्यासहित प्रकृतीपासून मोक्ष म्हणजे प्रकृतीपासून सुटका हे जे जाणतात तेच परब्रह्माला मिळतात. आणि मग नंतर आता जो हे इथपर्यंत हा क्षेत्रज्ञ विचार संपला आणि याच्याच पुढचा विचार उत्तरार्ध मी का म्हणते, क्षेत्रज्ञ काय आणि प्रकृती पुरुष काय दोन्ही एकच. त्यामुळे हा जो आहे भाग 14वा अध्याय जो आहे तो ह्या 13व्या अध्यायाचा उत्तरार्ध आहे. तर आता या ठिकाणी भगवंतांनी पहिल्यांदा ज्ञानाचा महिमा सांगितला आहे की मी तुला म्हणजे पुन्हा पुन्हा अर्जुनाच्या मनावर गोष्टी ठसवायच्या, त्यामुळे पुन्हा पुन्हा ते सांगतात. प्रत्येक अध्यायात म्हटले भूयः प्रवक्ष्यामि, म्हणजे वेगळ्या रूपानं म्हटलेलं आहे. इथे म्हणते भूयः म्हणजे पुन्हा मी तुला हे ज्ञान सांगेल. ज्ञानातलं उत्तमात उत्तम ज्ञान मी तुला सांगेल की जे ज्ञान प्राप्त केल्यानं सर्व मुनिजन हे पराम सिद्धीला कसे ते इतः म्हणजे या संसारातून मुक्त होऊन परमसिद्धीला प्राप्त झाले. आणि मग ते ह्या ज्ञानाचा आश्रय करून राहिलेले ते माझ्या साधर्म्यम आगताहा, माझ्या स्वरूपाप्रत प्राप्त झाले. आणि मग त्या लोकांना काय झालं, तर त्या लोकांना कशाची भीती त्यांच्याकडे राहिली नाही. म्हणजे ते सर्गेपि नोपजायन्ते, सृष्टीच्या आरंभीसुद्धा ते उत्पन्न होत नाही आणि सृष्टीचा लय झाला प्रलयकाळीसुद्धा ते व्याकुळ होत नाहीत. म्हणजे त्यांना नाशाची भीती वाटत नाही, लय झाला तरी त्याची भीती वाटत नाही. आणि मग पुढे विचार जो भगवंतांनी मांडला आहे तो प्रकृती आणि पुरुष हे कसे सृष्टीच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरतात हा विचार प्रमुख आहे. तर आता इथे सांगताना भगवंत म्हणतात की मम योनिर्महद्ब्रह्म, फार महत्त्वाचा विचार आहे. मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. म्हणजे काय, तर मम योनिर्महद्ब्रह्म, महद्ब्रह्म म्हणजे काय, तर मूळ प्रकृती ही माझी योनी म्हणजे योनी म्हणजे काय, तर गर्भाधानाचं स्थान आहे. महद्ब्रह्म म्हणजे मूळ प्रकृती ही गर्भाधानाचं स्थान आहे. तस्मिन् गर्भं दधामी, त्या ठिकाणी मी याची स्थापना करतो, गर्भाची स्थापना करतो. दधामी याचा अर्थ ते ठेवतो मी त्या ठिकाणी. तस्मिन् गर्भं दधाम्यहम, आणि त्या प्रकृती आणि पुरुषाच्या संयोगाने सर्वभूतानाम, आणि ती सर्वभूतांचीच योनी आहे. गर्भाधानाचं ते स्थान आहे सर्व प्राणीमात्रांचं, मूल प्रकृती हे, कारण त्यांच्या संयोगानेच सगळं उत्पन्न होणार आहे. तर संभवा सर्वभूतानाम हे सर्व प्राणीमात्रांच्या उत्पत्तीचं स्थान आहे. संभवा, इथून सर्व प्राणीमात्रांची उत्पत्ती होते. म्हणजे माझी जी मूळ प्रकृती त्याच्या ठिकाणी मी गर्भाची स्थापना करतो. कसा, तर चेतन समुदाय रूप गर्भ स्थापन करतो आणि त्या जडचेतनाच्या रूपाने सर्व जगाची उत्पत्ती होते. अर्जुनाला ते पुन्हा पुन्हा सांगतात. आणि मग पुढेच, आणि ह्या सर्व योनिषू म्हणजे नाना प्रकारच्या योनी आहेत, आणि त्या नाना प्रकारच्या योनींमधून जेवढ्या म्हणून मूर्तया संभवंती या, म्हणजे काय, मूर्ती म्हणजे काय, आपण शरीरधारी प्राणी,
जे कुठलेही शरीरधारी प्राणी हे जे निर्माण होतात, जेवढ्या जेवढ्या म्हणून मूर्ती त्याच्यापासून निर्माण होतात नाना प्रकारच्या योनींमध्ये, तर जेवढ्या जेवढ्या मूर्ती निर्माण होतात त्यांचा तासाम ब्रह्म महत योनी, महत ब्रह्म योनी, तासाम असा तो अन्वय करायचा, त्या तासाम महत ब्रह्म योनी, त्यांची मी मूळ प्रकृती ही गर्भाधानाचं स्थान आहे आणि अहम बीजप्रदा पिता, त्याच्यामध्ये मी बीज स्थापन करणारा पिता आहे. आणि ह्या आता पुढचा जो ह्या अध्यायाचा मुख्य विचार आहे, या अध्यायातला जो मुख्य विचार काय आहे तर सत्व रज तम, फार सुंदर विचार आहे. सत्व रज तम हे गुण माणसामध्ये असणारे त्याच्या संबंधीचा विचार, ते प्रकृतीपासून निर्माण होणारे आहेत. म्हणून मी या अध्यायाला उत्तरार्ध म्हणलं. क्षेत्रज्ञांचा विचार बघितल्यावर लगेच हा 14वा अध्याय, आणि म्हणून हा 13व्या अध्यायाचा उत्तरार्ध आहे. हां, तर कसं, तर आता हे इथपर्यंत ज्ञानाचा महिमा थोडक्यात सांगितला की त्याचं खूप आपल्याला बोलता येईल, पण आपल्याला सविस्तर एकेका श्लोकावर बोलायला म्हणजे एक एक दिवससुद्धा आपल्याला पुरेल, पण आपल्याला तेवढं नको आहे आपल्याला, म्हणून त्याच्यावर मी जास्त बोलत नाही. तर याच्यावर सुद्धा खूप बोलता येण्यासारखं आहे. पण आता आपल्या दृष्टीने हे सत्वरजतम गुण तुम्हाला पण हे खूप आवडेल की कसं असतं आपलं म्हणजे मानवी जीवन आणि कसं, तर त्याच्या संबंधी आपण जास्त बोलणार आहोत. म्हणजे आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टिकोनातून काय विचार आहे, प्रत्येकाने मित्रमणी आता हे सांगत असताना आपलं आपलं निरीक्षण करायचं थोडंसं की सत्वरजतम गुण हे याचं वर्णन आपण जेव्हा आता करणार आहोत तेव्हा मी सगळ्यांनीच, मी सुद्धा त्याचं करीन. बघा, तर आता हे सत्व रज जे तम गुण आहेत, हे जे 3 गुण आहेत ते प्रकृतीपासून निर्माण होतात. भगवंत या ठिकाणी म्हणतात की सत्वम रजस तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. हे सत्व रज तम हे जे गुण आहेत ते प्रकृतीपासून निर्माण होतात आणि ते महाबाहो हे अर्जुना ते सगळ्या या देहे देहिनमव्ययम म्हणजे देहिन म्हणजे आत्मा, जीवात्मा, त्या जीवात्म्याला म्हणजे क्षेत्रज्ञ थोडक्यात की त्या जीवात्म्याला देहामध्ये हे बांधून ठेवतात. जसं आपण बघितलं की जसं पंचमहाभूतांपासून आपल्या शरीराची उत्पत्ती होते, पंचमहाभूतांपासून आपलं शरीर बनलं आहे ना, पृथ्वी आप तेज वायू आकाश, जशी पंचमहाभूतांपासून आपल्या शरीराची उत्पत्ती होते तसंच या त्रिगुणांपासून आपलं शरीर बनलेलं आहे. आणि या त्रिगुणांच्या मुळे काय होतं तर माणसाच्या मनाची, विचारांची, वागण्याची अशी जडणघडण होत असते आणि त्यातूनच त्यांची स्वभाव वैशिष्ट्य ठरविली जातात. तर आता कसं, आता बघा पहिलं आपण बघूया, ओळीने आपण एक एक बघत जाऊ की तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ च अनघ. अनघ म्हणजे काय, अघ म्हणजे पाप, अनघ म्हणजे निष्पाप, पापरहित असलेला, असा हे पापरहित असलेले आहे अर्जुना. अर्जुनाचं हे विशेषण आहे, अर्जुनाला म्हटलेले संबोधन वापरलेले अनघ, की हे अनघा, हे निष्पाप अर्जुना, की त्यामध्ये सत्वरजतम ह्या गुणांमधला सत्वगुण हा कसा आहे, निर्मळ आहे. निर्मलत्वात हा निर्मळ असल्यामुळे तो प्रकाश उत्पन्न करणारा, चैतन्य उत्पन्न करणारा, आणि अनामयम, आमय म्हणजे रोग, अनामयम म्हणजे रोगरहित म्हणजेच विकाररहित असा तो आहे. आणि तो या शरीरात मनुष्याला कसं करतो तर सुखसंगेन आणि ज्ञानसंगेन निबध्नाती. तो सत्वगुण निबध्नाती म्हणजे बांधून ठेवतो, बंध धातूचा अर्थ बांधून ठेवणे, नि हा उपसर्ग लागलेला आहे त्याला. तर निबध्नन्ति हे सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ. तो सुखाच्या संगानं, सुखाच्या संग म्हणजे आसक्ती, सुखाच्या आसक्तीनं आणि ज्ञानाच्या आसक्तीनं जीवात्म्याला बांधून ठेवतो, सुखाच्या आणि ज्ञानाच्या आसक्तीनं. कसं, आता हे गुण असलेल्या व्यक्तींचं आपण उदाहरणं घेऊया. म्हणजे अशी इथं कोणालाही काही दोष द्यायचा नाही आहे, हे वर्णन आहे, हे फक्त लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. की आता
सत्वगुणाचं प्राबल्य तो निर्मळ असल्यामुळे असं प्रकाश देणारा, रोग विकाररहित वगैरे असा आहे आणि तो सुखाच्या आसक्तीनं आणि यांनी बांधून ठेवतो. मग आता सत्वगुणाचा प्रकर्ष कुठल्या कुठल्या व्यक्तींमध्ये असतो? तर सत्वगुण हे सगळे जे दैवी संपत्तीचे गुण आहेत, पुढे 16व्या अध्यायात सांगितलेले जे 26 गुण आहेत, आपण वारंवार त्याचा उल्लेख करतो कारण त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून अभयम सत्वसंशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागशांतिरपैशुनम दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलं तेजक्षमाधृतिशौचमद्रोहो नातिमानता भवन्ति संपदन दैवी अभिजातस्य भारत. हे जे सगळे गुण आहेत, नातिमानिता म्हणजे अगदी पहिल्या अभयपासून, अभय हा सर्वात आघाडीचा गुण आहे. भयाचा अभाव असणं आणि नातिमानिता म्हणजे मानपान वगैरे काही नसणं, ते न मानणं. याच्याविषयी सुद्धा आपण खूप बोललेलो आहोत. मानपान हे तर आपल्या रोजच्या व्यवहारातल्या ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर हे जे 26 गुण आहेत त्या गुणांचा उत्कर्ष या सत्वगुणी व्यक्तीमध्ये आढळतो. आणि जास्तीत जास्त या सत्वगुणी व्यक्तीचा विशेष काय, तर ह्या गुणांपैकी सुद्धा दान करणं, दया, क्षमा, शांती हे गुण या व्यक्तीमध्ये प्रकर्षाने आढळतात. आणि ही व्यक्ती म्हणजे आता निर्मलत्वात प्रकाशकमनामेव असं म्हटलंच आहे. तिचा विचार शुद्ध निर्मळ असा असल्यामुळे ती नेहमी चांगलाच विचार करते, दुसऱ्याच्या भल्याचाच विचार करते सत्वगुणी व्यक्ती. आणि तिचं मन शुद्ध आणि निर्मळ असल्यामुळे तिच्या हातून सतत चांगलीच कामं होतात आणि नेहमी दुसऱ्याचं भलं चिंतणं, आपल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यासाठी करणं हा गुणही तिच्यामध्ये प्रकर्षाने जाणवतो. आणि जास्त महत्त्वाचा गुण म्हणजे तिला विषयांचा उपभोग घेण्याची, म्हणजे निर्णय जे विषय, आता उदाहरणार्थ खूप टी व्ही बघणं, जास्त काळ, थोडा वेळ बघणं सगळ्यांनाच योग्य आहे, पण जास्त काळ बघणं, जास्त काळ कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणं, या गोष्टी ती शक्यतो टाळत असते. असं आणखीन अनेक सांगता येईल, आपण सुद्धा सांगू शकाल सत्वगुणी व्यक्तीचं. तर हे अनेक गुण तिच्या ठिकाणी असतात सत्वगुणी व्यक्तीमध्ये. आणि मग आणखीन आता ओघात येतील तसे, कारण पुढे जो एक महत्त्वाचा यातला मंत्र आहे रजस्तमश्च अभिभव, त्याच्यावर आपल्याला जास्त विचार करायचा, तेव्हासुद्धा काही गुण सांगितले जातील. म्हणून इथे आपण सत्वगुणाचा विचार थोडासा कमी करूया. म्हणजे थोडक्यात सर्व चांगल्या गोष्टी करण्याची वृत्ती, दुसऱ्याला मदत करणं, या गोष्टी तिच्याकडे अधिक प्रमाणात असतात. आणि परमेश्वरावर अत्यंत भक्ती, संत गुरुचरणांच्या विचारावर श्रद्धा, परमेश्वराचं ध्यान मनापासून करणं. सत्वगुण म्हणजे हा सगळा प्रकाशमयच आहे, त्याच्यामुळे सतत तिच्या अंगात चैतन्य संचारलेलं असतं, असा हा सत्वगुण आहे. केव्हाही ती कुठल्याही कामाला तयार असते सत्वगुणी व्यक्ती. आता पुढे जे सांगितलं आहे तर आता हे सत्वाचं झालं. आता रजोगुणीचं काय येतं, रजो रागात्मकं विद्धी तृष्णासंगसमुद्भवं तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम. आता बघा, रजो रागात्मकम हा रागरूप. राग म्हणजे काय, अनुराग, प्रेम. संस्कृतमध्ये त्याचा राग शब्दाचा अर्थ अनुराग, प्रेम असा आहे. अनुराग नाव पण आपण ऐकलं असेल, तर त्याचा अर्थ प्रेम, प्रेमाने युक्त असलेला वगैरे असा. तर रजो रागात्मकं विद्धी तृष्णासंगसमुद्भवम. हे अर्जुना, विद्धी म्हणजे तू समज. काय समज, तर तृष्णासंगसमुद्भवम. तृष्णा म्हणजे कामना, इच्छा, आकांक्षा वगैरे, आणि संग म्हणजे आसक्ती. कामना आणि आसक्ती यांनी उद्भवणारा हा रजोगुण, यापासून निर्माण होणारा. सत्वगुणा निर्मळत्वात, निर्मळ आणि प्रकाशमय आहे. आणि हा कसा आहे, तर तृष्णासंग समुद्भवम म्हणजे आसक्ती आणि कामना, इच्छा यांच्यापासून निर्माण होणारा हा रजोगुण आहे. आणि तो हे कौंतेया या माणसाला कसा बद्ध करून ठेवतो, कर्मसंगेन देहिनम निबध्नाती. जीवात्म्याला देहामध्ये कर्माच्या आसक्तीने, या माणसाला काय असतं, रजोगुणी आणि तमोगुणी म्हणजे खरं म्हणजे आपण सगळेजण आहोत आणि सगळ्यांमध्येच हे गुण प्रकर्षाने असतात.
कधी जास्त कधी कमी, तिन्ही गुणांचं मिश्रण हे सगळ्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात असतोच. तर आता हा रजोगुण जो आहे, रजोगुण म्हणजे कर्माकडे प्रवृत्ती, सतत काहीतरी करत राहणं. आणि काही लोक तर हे असे असतात की अनेक कामं एकाच वेळी हातात घेतात आणि त्यामुळे कुठलंच काम पूर्ण होत नाही आणि या रजोगुणी व्यक्तीला त्याच्यामुळे समाधान मिळत नाही. आणि म्हणून असं म्हटलं जातं, म्हणून मला स्वामी विवेकानंदांचं वाक्य आठवलं की प्रत्येक वेळी तुम्ही एकच काम हाती घ्या, पण त्याच्यामध्ये प्राण ओता, जीव ओता, बाकीची कामे बाजूला सारा. गीतेतच म्हटले, अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना. मनापासून कुठलंही काम करा, पण रजोगुणी व्यक्तीची थोडीशी धडपकड अशी हे धर ते धर असं करत करत त्याच्यातून कुठलंही काम पूर्ण होत नाही. आणि ह्याचं काय असतं, सतत या रजोगुणी व्यक्तीला असं वाटत असतं की आपला उत्कर्ष व्हावा आणि सतत तो प्रसिद्धी मिळवण्याच्या मागे असतो, पैसा हेच त्याचं उद्दिष्ट असतं. प्रत्येक कामाचा आपल्याला मोबदला मिळायला पाहिजे अशी त्याची इच्छा असते. आणि त्यामुळे ह्या रजोगुणी व्यक्तीला स्वतःचा त्याचा अहंकार जागृत असतो कायम. तसं सत्वगुणी व्यक्तीत मीपणा नसतो, अहंकार नसतो आणि त्यामुळे इतरांच्या भल्याचा ती विचार करत असते. पण रजोगुणी व्यक्तीचा अहंकार अतिशय प्रबळ असतो. तिला आपल्यापेक्षा इतरांची प्रगती होत आहे. आपण बघत असू जीवनात, आपल्या शेजारी पाजारी व्यक्ती असतील, आपल्या घरात सुद्धा असतात काही, म्हणजे आपल्याला हे सगळं समाजातलं चित्र, कारण प्रत्येक व्यक्ती ही या 3 गुणांनी युक्त आहे. तर आपण हे बघत असतो की कोणाचाही उत्कर्ष तिला सहन होत नाही. त्यामुळे द्वेष मत्सर ही भावना वाढीला जाते. एखाद्याचा उत्कर्ष होत असेल तर तिच्या मनात द्वेष निर्माण होतो. अशी ही रजोगुणी व्यक्ती असते. आणि तमोगुणी व्यक्ती तर बघा, तमस्त्व ज्ञानजं विद्धि मोहनम सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. भारत म्हणजे अर्जुना, हे अर्जुना, सर्वदेहिनां मोहनम सर्वदेहिनां, सर्व प्राणीमात्रांना मोहात पाडणारा हा तमोगुण कसा आहे, तर हा तमोगुण अज्ञानातून निर्माण झालेला आहे, अज्ञानामुळे निर्माण झालेला आहे. आणि तमोगुणी व्यक्तीमध्ये काय असतं, तर हा माणसाला, जीवात्म्याला कसा हा बांधून ठेवतो, तर प्रमाद, आलस्य आणि निद्रा. प्रमाद, आलस्य. प्रमाद म्हणजे काय, तर प्रमाद म्हणजे आपल्या अंतःकरणाच्या, शरीराच्या आणि शरीराच्या म्हणजे सर्व इंद्रियांच्या, मन बुद्धी ही जी इंद्रिय आहेत, मनबुद्धीच्याद्वारे केल्या जाणारे व्यापार, ह्या सगळ्यांच्या प्रमाद म्हणजे व्यर्थ क्रिया करणं. काही लोकांना हातवारे करायची सवय असते, काही म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या क्रिया की हे प्रमाद, याला प्रमाद म्हणायचं. आणि आलस्य म्हणजे तर माहितीची सगळ्यांना, कर्तव्य कर्माकडे दुर्लक्ष करायचं. आपलं जे नेमून दिलेलं, जन्माला आपण आल्यावर आपल्याला काही कर्म नेमून दिलेले आहेत, नित्यनैमित्तिक कर्म, ती करण्याचा आळस, त्या कर्माकडे दुर्लक्ष करणं, ती कर्म न करणं आणि आळसात दिवस घालवणं, याचं नाव आळस. निद्रा, अतिशय झोप, हे सगळ्यांना माहितीच आहे. तर हे सगळं या 3 गुणांनी तमोगुण हा जीवात्म्याला बांधून ठेवतो. आणि त्यामुळे या तमोगुणी ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याकडून कुठलंच कार्य होत नाही. आणि म्हणजे कुठलंही कार्य करताना सतत त्यांना रजोगुणाचीच पुढची थोडीशी आवृत्ती, पण रजोगुण एक वेळ बरा, कारण रजोगुण आहे, तमोगुण आहे, म्हणूनच हा संसार चाललेला आहे. कारण कार्य करण्याची इच्छा आपल्याला आहे, काहीतरी आपल्या हातून घडत राहावं, त्यातून चांगलं घडलं तर आनंदच आहे, वाईट घडलं तर थोडंसं दुःख आहे, पण म्हणून याच्यामुळे संसार चालला आहे. त्यामुळे या गुणांची आवश्यकताच आहे. पण तमोगुण हा अगदी अघोरी कृत्य करणारा तमोगुण आहे. याच्या हातून सतत अघोरी कामं होत असतात. समाधान तमोगुणी व्यक्तीला कधीच नसतं. थोडक्यात म्हणजे राक्षसी वृत्तीचे जे गुण आहेत, म्हणजेच राक्षसी आसुरी संपत्तीचे जे गुण आहेत, दैवी संपत्तीचे गुण हे सत्वगुणी व्यक्तीमध्ये असतात. आसुरी संपत्तीचे गुण कोणते, तर दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानेचाभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. आसुरी संपत्तीत दंभ म्हणजे अहंकार, दंभ म्हणजे
दांभिकपणा किंवा जास्तीत जास्त अहंकार असं आपण म्हणू त्याला, की दंभोभिमानश्च, अभिमान, प्रत्येक गोष्टीचा अभिमान असणं, कठोर वचन बोलणं, वाणी मधुर नसणं. आणि ह्याच्या उलट सगळं सत्वगुणी व्यक्तीचे त्याची वाणी मधुर असते. म्हणून म्हटलं हे सारखं येणार आहे. एका वेळी सांगितलं गेलं नाही तरी ते आपोआप एकाची तुलना करताना दुसरं येणार आहे, की याची वाणी मधुर असते, भाषण तो मधुर करत असतो. असं म्हणजे हे सगळे सत्वगुणी व्यक्तीचे गुण आहेत. पण हा तमोगुणी जो आहे तो त्याचं बोलणं कठोर असतं आणि त्या अज्ञान, प्रत्येक गोष्टीचं अज्ञान असतं आणि जाणून घेण्याची पण त्या व्यक्तीला इच्छा नसते. असा हा अधोगुण माणसाला, हा तमोगुण माणसाला नरकाकडे नेणारा आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात बघा, तमस्त्वत ज्ञानजम, तमस्त्वत ज्ञानजम म्हणजे इथे ज्ञानजम नाही, तमस्त्वत अज्ञानजम असा तो संधी आहे, की तमोगुण हा अज्ञानापासून निर्माण होणार आहे आणि हा सर्व देहिनाम, सर्व प्राणीमात्रांना हा कशात टाकणार आहे, तर हा मोहात पाडणारा हा गुण आहे. आणि तो माणसाला प्रमाद, आलस्य आणि निद्रा यांनी बांधून टाकतो. आणि म्हणून भगवंत पुढे म्हणतात, की आता याचं एक थोडक्यात हे सांगताना भगवंत म्हणतात, सत्वम सुखे संजयती. सत्वगुण हा सुखाला आसक्त करतो. संजयती शब्दाचा अर्थ असा, म्हणजे ते क्रियापद आहे, संजय असा धातू आहे, तर तो सुखाला, सत्वगुण हा सुखाला आसक्त करतो, त्याच्यामुळे सुख होतं. रजोगुण हा कर्माला, आपण सर्वजण बऱ्याच प्रमाणात रजोगुणीच आहोत, कारण आपल्याला सतत कर्म करावंसं वाटतं. पण फक्त चांगलं कर्म करणं हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून हा रजोगुण हा कर्माला प्रवृत्त करणार आहे. आणि तमोगुण हा ज्ञानमावृत्य, ज्ञानाला पूर्णपणे झाकून टाकतो. आवृत्य, ज्ञानाला पूर्णपणे झाकून टाकून तो प्रमादे संजयत्युत, संजयती उत, म्हणजे प्रमादाला, प्रमाद करण्याला, व्यर्थ क्रिया करण्याला हा प्रवृत्त करत असतो तमोगुण. तर आता फार महत्त्वाचा विचार भगवंत पुढे सांगतात. हे तिन्ही गुण प्रत्येकामध्ये कमी अधिक प्रमाणात आहेत, त्यांचं प्राबल्य आहे. पण काही वेळेला काय होतं, इतर दोन गुणांना मागे सारून एखादा गुण प्रबळ होतो. तर आता इथे हा पुढचा मंत्र असा आहे, की रजस्तमश्चाभिभूय, रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत. हे भारता, हे अर्जुना, रजसत्वं चाभिभूय, अभिभूय म्हणजे दाबून टाकून, रजस्तमश्चाभिभूय म्हणजे रजोगुणाला आणि तमोगुणाला दाबून टाकून सत्वगुण हा प्रबळ होतो, सत्वगुणाचं प्राबल्य येतं. आणि काही वेळेला रजसत्वं तमश्चैव, सत्व आणि तमोगुणाला दाबून टाकून रजोगुण हा पुढे येतो आणि सत्व आणि रजोगुणाला दाबून टाकून काही वेळेला तमोगुण हा पुढे येतो. म्हणजे कुठल्या तरी दोन गुणांना, इतर दोन गुणांना मागे टाकून तिन्ही गुण प्रबळ होत असतात. आपण आता उदाहरण बघूया, म्हणजे तुम्हाला पटेल आणि त्याचे मग आपण आपलं चिंतन करूया. कारण म्हटलेलं आहे की नरहा प्रत्यवेक्षेत आत्मनः चरितम किन्नुमे पशुभे तुल्यम किन्नुमे सत्पुरुषैर्व. माणसानं दररोज आपलं चिंतन करावं की आपण कसे वागलो, सत्पुरुषाप्रमाणे वागलो का वाईट माणसाप्रमाणे वागलो, असं तपासून बघावं. तर आपण आता हे 2-3 उदाहरणं घेऊन आपण हे सिद्ध करूया, समजून घेऊया. आता रजस्तमश्चाभिभूय म्हणजे रज आणि तमोगुणाला खाली दडपून, अभिभूय दडपून टाकतो त्याला, आणि असा सत्वगुण तयार होतो. आता बघा, कोणालाही काही दोष द्यायचा नाही, हे पहिले वाक्य लक्षात ठेवा. उदाहरण म्हणून सांगते मी की आता आज व्याख्यान आहे इथे. तर आता व्याख्यानाला येताना सत्वगुणी जी व्यक्ती असेल तिने वाचलेलं असतं की आज असं असं व्याख्यान आहे. रोज वेगवेगळी व्याख्यानं असतात, तर असं व्याख्यान आहे हे तिने वाचलेलं असतं आणि तिला माहीत असतं, म्हणजे किंवा आपल्या मोबाईलवर पण येतं ते, आपण त्या ग्रुपमध्ये असू तर. त्यामुळे तर ती सकाळपासून काय करेल, सत्वगुणी व्यक्ती असेल ती,
की आज मला संध्याकाळी व्याख्यानाला, कोणीही, मी सुद्धा एखादं दुसऱ्या व्याख्यानाला जायचं असेल तर आपण असा विचार करू की सकाळपासून सगळी कामं आवरून मला त्यावेळेला 5:30ला तिथे जायचं आहे. मग माझी सगळी कामं ती भराभर आवरेल, तयार करेल, काही चांगले विचार, काही आपल्या मनाप्रमाणे ऐकायला मिळेल म्हणून तिला ती आनंदात असेल आणि ती या व्याख्यानाच्या वेळेच्या आधीच 5 मिनटं पोहोचेल. कारण तिच्या मनात म्हणजे तिला सगळं नीट ऐकायचं असतं, करायचं असतं वगैरे. आणि त्या अशा वेळी म्हणजे ह्यावेळी काय होईल तर रज आणि तमोगुणाला दाबून हा सत्वगुण पुढे आलेला आहे. तर याच्या उलट जी रजोगुणी व्यक्ती असेल ती काय म्हणेल की जर त्याच वेळेला दुसरा एखादा चांगला कार्यक्रम असेल तर ती म्हणेल काय हे आपण नेहमीच ऐकतो, म्हणजे आपण कशाला जायचं तिकडे, काय त्यातून ऐकून असं काय मिळणार आहे आपल्याला, हो की नाही. म्हणजे असं मनात त्या व्यक्तीच्या, रजोगुणी व्यक्तीच्या मनात विचारेल. तर दुसरा मग ती काय करेल, तिच्या मनाची द्विधा अवस्था होईल, हे करू का ते करू. दुसरा ती येईल कार्यक्रमाला पण थोडी उशिरा पोहोचेल. अशी रजोगुणी व्यक्ती. म्हणजे इथे काय झालं तर सत्व आणि तमाला दाबून रजोगुण पुढे आला. आणि तमोगुणी व्यक्ती असेल ती तर काय म्हणेल बघा, ती कसा विचार करेल, तुम्ही पण विचार करा थोडासा, की ती असा विचार करेल की तमोगुणी व्यक्ती म्हणेल की काय 2-4 विचार ऐकायचे, कशाला जायचं, त्यापेक्षा मी घरात टी व्ही बघत लवळत पडीन आणि ती व्याख्यानाला जाणारच नाही. आता आणि या ठिकाणी सत्व आणि रजोगुणाला दाबून तमोगुण पुढे आलेला दिसतो. हेच आणखीन काही उदाहरणांनी सुद्धा पटवून देता येईल. आता मी शिक्षक असल्यामुळे ते उदाहरण मला वारंवार सारखं, म्हणजे शिक्षक हा काय आयुष्यभर शिक्षकच असतो, जरी निवृत्त झाला तरी तो थोडाफार शिक्षक शेवटपर्यंत राहतो. आणि आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की माणसानं शेवटपर्यंत विद्यार्थी पण असावं, शिकत राहावं आणि शिकवावं पण असं. तर तसं म्हणून माझ्या डोळ्यापुढे ते उदाहरण नेहमी असतं की कसं आहे, एखादा शिक्षक आहे, शाळेत शिकवायचं आहे, तर तो शाळेत जाताना आज अमुक विषयाचा तास आहे तर तो सर्व तयारीनिशी जाईल, सर्व तयारी करेल, रोज काही नवीन उदाहरणं, विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञान कसं देता येईल याचा प्रयत्न करेल, खूप गोष्टी वाचून जाईल, नोट्स काढेल वगैरे आणि तो चांगल्या तऱ्हेने शिकवेल. नाहीतरी समर्थांनी म्हटलंच आहे की अभ्यास हे प्रकट व्हावे. तो सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे तो स्वतःची तयारी उत्तम करेल आणि तो विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी उत्सुक असेल. शाळेत किंवा इतर कुठलाही कार्यक्रम आला तरी तो बुडवणार नाही. माझ्या शाळेत मला मुलांना हे शिकवायचं आहे, पोर्शन पूर्ण करायचं ही त्याची भावना असेल. इथे त्याचं सत्वगुण प्रकट झाला. रजोगुणी व्यक्ती काय म्हणेल, अरे नेहमीचीच शाळा आहे, तयारी नाही केली तर काय होतं, एखाद दिवस जे काय मला माहिती आहे ते मी सांगीन, विद्यार्थ्यांना कळो न कळो आपलं शिकवून तो वर्गातून बाहेर पडेल. आणि मी इथे त्याचा रजोगुण हा प्रकट झाला. तमोगुणी व्यक्ती तर म्हणे जाऊ दे, काय रोज तयारी करायची, नकोच तयारी करायला, मला माहिती आहे सगळं, मी जे सांगीन ते मुलं विद्यार्थी मानतात प्रमाण, चला झालं, असं तो म्हणेल. तेच गृहिणीचं आहे. आता आपल्या डोक्यात चांगलं सत्व रज तम गुण चांगले बसतील. गृहिणी काय, एखादी व्यक्ती जेवायला येणार असेल तर किंवा एखादी गृहिणी असेल, तिला खूप आनंद होईल आणि ती चांगल्या प्रकारे पहाटे उठून सगळ्या गोष्टी, 4 गोष्टी 2 गोष्टी जास्तच ती करेल आणि उत्तम स्वयंपाक करून त्या व्यक्तीला जेवायला वाढेल किंवा काही देईल, काही भेटवस्तू पण देईल. जर इथे तिचा सत्वगुण प्रबल झाला. पण रजोगुणी काय म्हणेल की काय मला इतकी कामं आहेत, इतकं हे आहे आणि त्याच्यात आता जेवायला बोलवले, आता मी कसं करू. तर ह्या ह्याच्यातच दुधावस्थेतच तिचा वेळ जाईल आणि ती प्रत्यक्ष जेवायला वाढायच्या वेळी जास्त काही करणार नाही, थोडंफार करेल आणि जेवायला वाढेल आणि वेळ निभावून येईल. आणि तमोगुणी व्यक्ती म्हणेल नेहमीच आपल्याकडे कोणी ना कोणी येतं, तर आपण काय म्हणजे माझ्या हातून जेवढं होईल तेवढंच मी करीन किंवा आता मी पुढच्या वेळी बोलवणारच नाही, असा विचार म्हणजे खरी ही वस्तुस्थिती आहे. तर असा म्हणजे दरवेळेला एका गुणाला दाबून दुसरा गुण कसा पुढे प्रकट होतो. म्हणजे अभिभूय या शब्दाचा अर्थ एकाला दाबून दुसरा, दुसऱ्याला दाबून तिसरा, तिसऱ्याला दाबून असा हा गुण पुढे येतो. आणि माणसाचा संसार हा याच्यामुळेच चालला आहे, रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी व्यक्तींमुळेच चाललेला आहे.
हे यातून सिद्ध होतं. म्हणून याचा जास्त विचार केला तर आता हा केव्हा समजावा. आता पुढे भगवंत सांगतात की होईल, आपण गुणातीतापर्यंत येऊन पोचू. गुणातीताची लक्षणं आपण पुढे बघू, तिसरं सविस्तरपणे बघायची आहेत आपल्याला. आणि मग नंतर आपण 15व्या अध्यायाकडे वळू. अजून वेळ आहे त्याला. 15वा अध्याय तर खूप अवघड आहे. अवघड म्हणजे त्याचा विचार करावा की नाही असा सुद्धा माझ्या डोक्यात विचार येतो, कारण तो पुरुषोत्तम योग आहे. म्हणून बघा, सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते. हा सत्वगुण वाढला असं केव्हा समजायचं, याचं भगवंतांनी फार छान श्लोकात रूपांतर केलं आहे, मंत्र सांगितलेला आहे. सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानै यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वमित्युत. हे सत्वगुण वाढला आहे. सत्वगुण हा कसं ओळखायचं, तर ज्या वेळेला शरीराच्या सर्व द्वारांमध्ये, सर्वद्वार म्हणजे काय, ह्या देहातल्या, देहे अस्मिन म्हणजे या देहातल्या सर्व द्वारांमध्ये म्हणजे काय, तर सर्वद्वार म्हणजे मन, बुद्धी आणि सगळी आपली ज्ञानेंद्रिय सगळ्यांना माहिती आहेत आता की नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा वगैरे ही जी ज्ञानेंद्रिय, त्याच्यामध्ये शरीरातल्या सर्व द्वारामध्ये जेव्हा प्रकाश म्हणजे तरतरीतपणा, चैतन्य शक्ती ही निर्माण होईल आणि ज्ञान म्हणजे विवेकशक्ती जागृत होईल. विवेकानं माणूस वागेल. एक छान फार संस्कृत सुभाषितातली एक फार महत्त्वाची ओळ आहे की विवेकशक्तीनं कसं काम करावं. तर सुभाषितकार म्हणतो की सहसा विदधित न क्रियाम, सहसा विदधित न क्रियाम अविवेका परमापदाम आपदम. म्हणजे सहसा म्हणजे एकाएकी, एकदम अचानक विचार न करता कुठलीही क्रिया करू नये, कारण अविवेक, अविचार हा मोठ्या संकटाला, आपदा म्हणजे मोठं संकट, मोठ्या संकटाला कारणीभूत होणारा हा आहे. आणि म्हणून जेव्हा इथे म्हणत आहे ज्ञानम, ज्ञान म्हणजे विवेकशक्ती, विवेकानं माणसानं वागावं जेव्हा. आणि हा सत्वगुण वाढला असताना हे सगळं शरीरात होतं असं भगवंत सांगतात की तरतरीतपणा येतो, चैतन्यशक्ती जागृत होते आणि विवेकशक्तीसुद्धा चांगल्या प्रकारे जागृत होते. तेव्हा सत्वगुण वाढला आहे असं समजावं. आणि रजोगुण वाढला आहे असं केव्हा समजावं. आपण मग अशी सगळी उदाहरणं बघितली. तर लोभी वृत्ती, लोभ हा प्रवृत्तीरारंभा कर्मणा वशमः स्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. हे भरतर्षभा म्हणजे हे अर्जुना, भरतकुळातल्या श्रेष्ठ पुरुषा म्हणजे भरतर्षभ असा शब्दाचा अर्थ एक्झॅक्ट. लोभ प्रवृत्ती आरंभा, लोभ, केवळ लोभ निर्माण होतो. हे हवं ते हवं, हव्यास. रजोगुणी व्यक्तीला हव्यास आहे खूप, सगळ्यांनाच असतो, पण रजोगुणी व्यक्तीला जास्त आहे. प्रत्येकाला, आपल्यालाही आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीचा हव्यास होताच. कमी प्रमाणात तो हव्यास हवाच, अगदीच नसेल तर जीवन चालणारच नाही आपलं. तर तसं अतिलोभ. आणि प्रवृत्तीही म्हणजे कर्म करण्याची प्रवृत्ती, आणि परंतु कर्मणाम अशमः, कर्मणाम आरंभा, कर्म करण्याची प्रवृत्ती, असा अर्थ घ्यायचा. आणि अशमः म्हणजे अशांती, सतत अशांती, कारण दुसऱ्याचा उत्कर्ष सहन होत नाही. स्पृहा म्हणजे विषयभोगांची लालसा, विषय उपभोग म्हणजे काय, तर आता आपल्याला माहिती आहे टी व्ही बघणं, काही सतत ऐकणं, हे करणं, किंवा खाणं पिणं मजा करणं, याचं सतत स्पृहा म्हणजे विषयोपभोगांची लालसा, हे रजोगुणी व्यक्तीत दिसतं. आणि त्यावेळेला असं समजावं की या एवढ्या गोष्टी वाढलेल्या दिसतात. लोभ प्रवृत्ती कर्मणाम आरंभा अशमा म्हणजे अशांती आणि स्पृहा, या गोष्टी तिच्यामध्ये वाढलेल्या दिसतात. की सतत विषयोपभोग, सतत सारखं काहीतरी करत राहणं, सतत सिनेमाला जाणं, नाटकाला जाणं, सतत करणं. एखाद्या वेळेस जाणं हे मनुष्य स्वभाव आहे, करायलाच हवं. तर हे तिच्यात वाढलेलं दिसतं. आणि तमोगुणी व्यक्तीमध्ये अप्रकाशो प्रवृत्तीश्च, प्रकाश म्हणजे काय, तर प्रकाश म्हणजे चैतन्य शक्ती,
आणि अप्रकाश म्हणजे चैतन्यशक्तीचा अभाव, म्हणजे संपूर्ण अंधार. आणि अप्रवृत्ती ही कुठल्याही कामाची प्रवृत्ती न होणं, कुठलंही काम करावंसं न वाटणं, म्हणजेच आळस. प्रमादो मोह एवच. प्रमाद म्हणजे शरीराच्या आणि अंतःकरणाच्या, मनाच्या, बुद्धीच्या सगळ्या व्यर्थ क्रिया, वाटेल तसं वागणं. आणि मोह, प्रत्येक गोष्टीचा मोह, सारखं हे हवं ते हवं, हे तमोगुण वाढले असताना निर्माण होतं. आता भगवंत पुढे सांगतात की समजा सत्वगुण वाढला असताना मरण आलं तर तो कुठल्या लोकाला प्राप्त होतो? रजोगुण असताना मरण आलं तर काय मिळतं त्याला? आणि तमोगुण असताना मरण आलं तर काय मिळतं? तर ज्या वेळेला सत्वगुण वाढलेला असतो आणि अशा काळात ही व्यक्ती जेव्हा मरण पावते, सत्वगुणी व्यक्ती, तेव्हा ती उत्तम विदाम लोकान, म्हणजे उत्तम कर्म करणाऱ्यांच्या लोकात, म्हणजे स्वर्गलोकात, स्वर्गलोकाला तिला मरण आलं असताना ती प्राप्त होते. आपण 8व्या अध्यायात बघितलं होतं बघा, अग्निर्ज्योतिष रहस्य शुक्लस. आता आठवत नसेल, आपण परत एकदा त्याची रिव्हिजन करूया. तर त्या म्हणजे उत्तरायणाचा मार्ग वगैरे त्यावेळेला आपण बघितलं होतं, मरण कुठल्या काळात येणं चांगलं आहे वगैरे ते. तर आता हे सत्वगुण वाढला असताना समजा मरण आलं तर ती उत्तम कर्म करणाऱ्यांच्या स्वर्ग म्हणजे दिव्य अशा लोकात ती प्राप्त होते. आणि रजोगुण वाढलेला असताना जर त्या व्यक्तीला मरण आलं तर ती कुठे राहते? कर्मसंगीष जायते. कर्म करणाऱ्यांच्या मनुष्य लोकात. मनुष्यलोक हा आपला जो म्हणजे आपला जन्म रजो, तर हे आपण म्हणजे मनुष्य लोकातला ती प्राप्त होते. आणि जेव्हा तमोगुण वाढलेला असतो आणि त्या काळात जर तिला मृत्यू आला तर मूढ योनिष जायते. मूढ योनी म्हणजे कीटक, पशु पक्षी इत्यादी नीच योनीमध्ये, नीच योनीला ती प्राप्त होते. आणि मग भगवंत सांगतात श्रेष्ठ कर्माचं फळ तर केव्हाही चांगलंच आहे. कर्मण सुकृतस्याहुस सात्विकम निर्मलम फलम. सात्विक असं निर्मळ फळ आहे. कुठल्या कर्माचं? चांगल्या कर्माचं फळ हे नेहमी सात्विक. म्हणजे काय? तर कर्म, ज्ञान वगैरे हे याच्यामध्ये तिचं सात्विक म्हणजे, आणि असं फळ आहे त्याचं, सात्विक फळ आहे त्याचं. कर्मणच सुकृतस्य आहुस, म्हणजे सुकृत म्हणजे काय? श्रेष्ठ कर्म. श्रेष्ठ कर्माचं फळ हे असं चांगलं आहे. आणि रजसस्तु फलम, राजस कर्माचं फळ कसं आहे? तर दुःख आहे कायम. आणि तमोगुणाचं फळ हे कायम, तमोगुणाचं फळ हे अज्ञान असंच आहे. आणि म्हणून भगवंत एक सूत्ररूपानं सांगतात की सत्वात संजायते ज्ञानम, सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ एवच, प्रमाद मोहो तमसो भवतो ज्ञानमेवच. सत्वगुणापासून काय मिळतं? तर ज्ञान मिळतं. रजोगुणापासून फक्त लोभच वाढीला लागतो. हे हवं ते हवं, ही माणसाची सुटत नाही. लोभ आणि शेवटी नरकाची द्वारं भगवंतांनी म्हटलेलंच आहे 16व्या अध्यायामध्ये की काम, क्रोध, लोभ हे सगळे षड्विकार तमोगुणी व्यक्तींमध्ये असतातच. आणि तीही नरकाची द्वारच आहेत. लोभ वगैरे म्हणजे कामातून क्रोध, क्रोधातून लोभ, म्हणून ह्या त्रयीचा कायम त्याग करावा असं भगवंत वारंवार सांगतात. आणि 16व्या अध्यायात तर जास्त प्रकर्षानं त्यांनी हा विचार मांडलेला आहे. सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ एवच, प्रमाद मोह तमसो भवतो ज्ञानमेवच. तर तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान वाढीला लागतं. आणि मग या ऊर्ध्वम गच्छन्ति, सत्वगुणी लोक कुठल्या गतीला जातात? मगाची थोडक्यात आपण बघितलं, मरण आलेलं असताना कुठल्या याच्यात जातात, त्याचंच थोडंसं जास्त स्पष्टीकरणात्मक रूप पुढच्या श्लोकात भगवंत सांगतात मंत्रामध्ये की ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था, ऊर्ध्व लोकाला म्हणजे स्वर्गलोकाला प्राप्त होतात. आपण मगाशी बघितलं की सत्वगुणी लोक. आणि मध्ये तिष्ठन्ति राजसाः, राजस वृत्तीचे जे आहेत ते मध्यामध्ये राहतात, म्हणजे मनुष्य लोकात राहतात. मध्य म्हणजे मनुष्य लोक राहतात. आणि जघन्य गुणवृत्तिस्था म्हणजे या गुणाचं आधिक्य कसं? प्रमाद, आळस आणि मोह यांचं आधिक्य असलेले
जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. असं तमोगुणाचं रूप म्हणजे काय तर जघन्य गुणवृत्तिस्था याचा अर्थ अज्ञान प्रमाद आणि मोह. अज्ञान प्रमाद आणि मोह यांचं आवरण ज्यांच्या मनावर आहे असे तामसी लोक हे अधा गच्छन्ति. अधा म्हणजे खालच्या नीच योनीमध्ये जन्माला येतात. मग पुढे जो विचार भगवंतांनी केलेला आहे की म्हणून माणसानं काय केलं पाहिजे तर रज आणि तमो गुणाचं आधिक्य कमी करून सत्वगुणाचं आधिक्य वाढवलं पाहिजे. पण सत्वगुण हा सुद्धा मायेपासूनच निर्माण झालेला असल्याने सत्वगुणी व्यक्तीला तो ज्ञानाच्या संगाने आणि ज्ञानाच्या आसक्तीने आणि सुखाच्या संगतीने बांधून टाकतो. त्यामुळे सत्वगुणसुद्धा अतिप्रमाणात असेल तर त्याचाही त्याग माणसानं केला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय तर सत्वगुणी व्यक्तीच्या मनात जो अहंकार असतो काही वेळेला निर्माण होतो जास्त सात्विक वृत्तीनं वागल्यामुळे सुद्धा तो अहंकारसुद्धा त्या व्यक्तीने कमी केलं पाहिजे. आणि जीवन जगत असताना रज आणि तमोगुणांचं आधिक्य कमी करून सत्वगुणाकडे वाटचाल करताना त्यातला तोटा लक्षात घेतला पाहिजे सत्वगुणातला. आणि मग अर्जुन जो विचारतो की गुणातीत कसं व्हायचं तर ते आपण पुढच्या वेळेला बघूया. आणि आता शेवट करताना मी असं म्हणेन की प्रत्येक व्यक्तीनं स्वतःशी म्हणजे स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलेच वाक्य आहे की दिवसातून थोडा वेळ तरी स्वतःसाठी काढावा आणि स्वतःशी संवाद करावा. म्हणजे स्वतःच्या संवादातून नाहीतर काय होईल संवाद जर केला नाही तर आयुष्यात किंवा जीवनात आपण एखाद्या चांगल्या व्यक्तीची भेट आपण गमावू का. कारण बघा की प्रत्येक स्वतःशी संवाद केला तर आपल्या ते चांगले वाईट गुण आपल्याला समजतात आणि आपल्याला कधी कळणारच नाही तर स्वतःचे आपण आत्मपरीक्षण जर केलं नाही. मगाशी जे म्हटलं त्याचंच वेगळं रूप स्वामी विवेकानंद सांगतात की की आपण जर स्वतःशी संवाद केला नाही तर आपण जीवनात एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमावू. कारण आपल्याशी संवाद करताना आपल्याला आपल्या ते दुर्गुणसुद्धा दिसतात. आणि म्हणूनच आपण या गीतेतील विचारांचं चिंतन करूया आणि आपलं आयुष्य सुखकर करूया. एवढं बोलून मी माझं